नागपूर हिवाळी अधिवेशनानिमित्त आमदार दाते यांनी मतदारसंघातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली। या चर्चेमध्ये पठार भागाच्या प्रलंबित प्रश्नासंबंधी दाते आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी स्वतंत्रपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत या विषयावर चर्चा केली। दुष्काळग्रस्त गावांना पाणीदार करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळी आंदोलनं करण्यात आली, मात्र अद्यापपर्यंत कुठेही तोडगा निघाला नाही। हा पाणी प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे। तालुक्यात पर्जन्यमान कमी असल्यानं दुष्काळग्रस्त गावांना दरवर्षी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो। यावर शासनाचा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो। पठार भागावर सुपीक जमीन केवळ सिंचनाअभावी कोरडवाहू असल्यानं शेतकऱ्यांना बेरोजगारांना उपजीविकेसाठी स्थलांतर करावं लागतं। कुकडी प्रकल्पाच्या 1966 सालच्या प्रशासकीय मान्यतेमध्ये या दुष्काळी भागासाठी 1 TMC पाण्याची तरतूद करण्यात आली होती, पण अद्यापपर्यंत या पाण्या वाचून पारनेर तालुक्यातील पठार भाग वंचित राहिलेला आहे। सध्याचं वाढलेलं सिंचन, वाढलेली कारखानदारी आणि उपलब्ध पाणी यामध्ये खूपच तफावत आहे। त्यामुळे पाण्यासाठी होणारा संघर्ष पाहता यावर उपाययोजना होणं गरजेचं आहे। सत्ताधारी नेत्यांचा हा प्रश्न सोडवण्यात इच्छाशक्तीचा अभाव असल्याचं दिसून आलं, त्यामुळे हा मुद्दा कधी पुढे सरकलाच नाही। आता सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून दाते यांनी हा मुद्दा लावून धरला आहे। पठार भागाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्यास पारनेर तालुक्याची दुष्काळी ओळख ही काही अंशी तरी कमी होईल आणि पाण्याची उपलब्धता लोकांना होईल। ही योजना कशा पद्धतीने राबवता येईल याचा पाठपुरावा आमदार दाते यांनी सुरू केलेला आहे आणि आमदार म्हणून काम सुरू केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य त्यांना लाभतं। यासाठी मतदारसंघातील महत्त्व आणि अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्राधान्यक्रम त्यांनी ठरवलेला आहे। यामध्ये सर्वात प्रथम पठार भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासंदर्भात त्यांनी पाठपुरावा सुरू केलेला आहे। त्यात निश्चित यश येईल असं त्यांच्याकडून सांगण्यात येतंय।